मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। भारत पाकिस्तानच्या सीमेवरती असलेल्या पंजाब राज्यातल्या 5 जिल्ह्यांमधल्या शाळा ज्या आहेत त्या अजूनही बंद आपल्याला पाहायला मिळतात। आजपासून पंजाब राज्यामधल्या हे 5 जिल्हे वगळता शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। मात्र भारत पाकिस्तान सीमेवरती जे 5 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये अमृतसर, पठाणकोट, फिरोजपूर, गुरदासपूर आणि त्याचबरोबर तरन या जिल्ह्यांचा समावेश होतो। या जिल्ह्यांमधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। सध्या आपण अमृतसरमधल्या आपण पाहतोय की श्री गुरु हरिकृष्ण पब्लिक स्कूलच्या बाहेर आहोत आणि आपण जर हे पाहिलं तर संपूर्णतः स्कूल जे आहे ते आपल्याला बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळते। आपण आतमध्ये जर पाहिलं तर स्कूलमध्ये विद्यार्थी जे आहेत ते नाहीत, कर्मचारी सुद्धा आपण पाहतोय की एकाच ठिकाणी बसून असलेले पाहायला मिळतात। गेल्या 8 दिवसांपासून सीमावर्ती भागांमधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत आणि त्याचा फटका जो आहे तो विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। पंजाब राज्यामधल्या अनेक ठिकाणच्या शाळा ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत। मात्र बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये अमृतसर, फिरोजपूर, त्याचबरोबर गुरदासपूर, पठाणकोट आणि तरन या जिल्ह्यांचा समावेश होतो। या जिल्ह्यांमधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। सीमावर्ती भागामध्ये अजूनही पाकिस्तानकडून जो आहे तो धोका पाहायला मिळतोय। त्यामुळे या पंजाब राज्य सरकारनं खबरदारी म्हणून या शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आजपासून जरी खरं तर पंजाब राज्यामधल्या शाळा सुरू होत असल्या तरी सुद्धा हे 5 जिल्हे ते खरं तर अतिसंवेदनशील आहेत, ज्याला पंजाब राज्याला पाकिस्तानची बॉर्डर लागून आहे। अशा सीमावर्ती भागांमधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद अवस्थेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या 5 जिल्ह्यांमध्ये जे 5 जिल्हे पाकिस्तानच्या बॉर्डरला लागून आहेत ज्याच्यामध्ये अमृतसरचा समावेश होतो आणि आपण पाहतोय की अमृतसरमधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ब्लॅकआउट जो आहे तो रात्रीच्या वेळी आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या शाळा ज्या आहेत त्या बंद अवस्थेमध्येच आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते सहन करावं लागतंय। भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली होती। अमृतसर शहरावरती ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। मात्र खबरदारी म्हणून ज्या शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या त्या शाळा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि अमृतसर, त्याचबरोबर पठाणकोट, फिरोजपूर, गुरुदासपूर आणि तरन हे जे 5 जिल्हे पाकिस्तानच्या बॉर्डरला लागून आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शाळा ज्या आहेत अजून बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।